या आठवड्यातील तिसऱ्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। हा खरोखरच ऑप्टिक्सचा सर्वसमावेशक मार्ग नाही। ऑप्टिक्सवरील हे देखील एक व्यापक मॉड्यूल नाही। त्यामुळे ऑप्टिकल सिस्टीममध्ये वेव्ह कशा येतात याचा केवळ वरवरचा परिचय म्हणून तुम्ही याचा विचार केला पाहिजे, विशेषतः जेव्हा काही टिपिकल म्हणा ॲपर्चर आकाराच्या तुलनेत तरंगलांबी खूप लहान असते। आपण वर पाहतो तेव्हा डिफ्रॅक्शन इफेक्ट दडपले जातात। या लिमिटमध्ये आपण वेव्ह उठवल्याप्रमाणे हाताळू शकतो आणि आपण काय करत आहोत याची संपूर्ण कल्पना म्हणजे मार्ग शोधणे। काही बिंदू A ते बिंदू B पर्यंत रेच्या मार्गाचा मागोवा घेण्यासाठी म्हणून बिंदू A ते बिंदू B या प्रक्रियेत हा रे एका माध्यमातून प्रवास करू शकतो जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सद्वारे दर्शविलेला आहे, जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सूचकांकीने दर्शविले जाते। म्हणून हे प्रतिबिंबित होऊ शकते, ते रिफ्रॅक्टेड होऊ शकते, जेणेकरून हे सर्व परिणाम शक्य होतील। आम्ही गेल्या वेळी साइन कन्व्हेन्शन वापरले, पण मला त्याबद्दल एका मिनिटासाठी विशेष बोलू द्या। त्यामुळे सर्वसाधारणपणे येथल्या उत्पत्तीच्या धनात्मतेबद्दल काहीही असू शकत नाही, म्हणून येथून ओरिजिन किंवा कदाचित तुमच्याकडे काही परावर्तित पृष्ठभाग असेल किंवा कोणत्याही परिस्थितीत धनात्मक बाजूची कोणतीही गोष्ट धनात्मक लांबी म्हणून घेतली जाईल आणि ऋणात्मक बाजूची कोणतीही गोष्ट ऋणात्मक लांबी म्हणून घेतली जाते। उदाहरणार्थ येथे दाखवलेल्या आकृतीत B म्हणजे कट ऑफ पोझिशन आहे। P मध्यभागी हा शब्द आहे की P च्या डावीकडील कोणतीही गोष्ट ऋणात्मक असेल म्हणजे X ऋणात्मक चिन्ह घेईल। दुसरीकडे Y जे उजव्या बाजूला आहे P हे धनात्मक चिन्ह घेईल आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण कोनांकडे पाहतो तेव्हा येथे 4 कोन चिन्हांकित केले जातात आणि चिन्हे देखील तेथे चिन्हांकित केली जातात। तर सामान्य कोन त्यांच्या टँजेंट्सचे चिन्ह घेतात। प्रतिबिंबित पृष्ठभागाची पॉवर कशी मिळवायची यावर आम्ही चर्चा केली। प्लॅनो बहिर्वक्र भिंगची पॉवर कशी मिळवायची ते देखील आम्ही पाहिले। म्हणून आम्ही असे काहीतरी हाताळले। खरे तर ही आकृती मी तुम्हाला शेवटच्या वर्गात दाखवलेल्या सारखीच आहे, त्यामुळे आम्हाला हे जाणून घ्यायचे होते की O ही वस्तूची डाव्या बाजूची स्थिती आहे। मला उजव्या बाजूला O ची प्रतिमा कुठे दिसेल? माझ्याकडे रिफ्रॅक्टिव्ह पृष्ठभाग आहे हे लक्षात घेऊन येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा किरण अशा माध्यमातून जातो ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स Mu1 आहे, उजव्या बाजूला ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स Mu2 आहे। जेव्हा ते एक बाजूने दुसऱ्या बाजूने जाते तेव्हा मध्यम मध्ये बदल होतो। मी पुढे जाण्यापूर्वी मी शेवटच्या क्लासमध्ये दाखविलेल्या स्लाइडला तुमच्यासाठी फ्लॅश करू द्या। म्हणून आम्ही हा परिणाम शेवटच्या क्लासमध्ये घेतला जो प्रतिबिंबित पृष्ठभागाच्या पॉवरसाठी फॉर्म्युला आहे। हे U आणि V अंतर आहेत। लक्षात घ्या की यामध्ये आपण ने साइन इन करणे हे साइन कन्व्हेन्शन वापरू। आता जर मी या सिस्टममध्ये रिफ्रॅक्शन नियम लागू केला तर रे एका माध्यमावरून बिंदूच्या दुसऱ्या माध्यमाकडे जातो आणि मला माहित आहे की घटना कोन फाय 1 रिफ्रॅक्टिंग कोन फाय 2 आहे। म्हणून मी रिफ्रॅक्शन नियमाचा वापर करू शकतो आणि खालील इक्वेशन लिहू शकतो। तर हा फक्त पॅराक्सियल अप्रोक्झिमेशन रिफ्रॅक्शनचा नियम आहे। याचा अर्थ मी असे गृहीत धरतो की हे सर्व कोन लहान आहेत, 5 1 लहान आहे, 5 2 लहान आहे, ज्या बाबतीत Mu1 मल्टिप्लाय फाय 1 इक्वल Mu2 मल्टिप्लाय फाय 2 असेल। या सूत्रासह काहीही करण्यास सक्षम होण्यासाठी तुम्हाला फाय 1 आणि फाय 2 काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे। तर आता मला याला रिफ्रॅक्शनच्या नियमात सबस्टिट्यूट करू द्या, मला पुढील गोष्टी मिळणार आहे।
आता पुन्हा एकदा मी माझे साइन कन्व्हेन्शन लागू केले तर ज्याची आम्ही येथे चर्चा केली आहे, अल्फा एक ऋणात्मक चिन्ह घेईल म्हणून माझ्याकडे mu1 अल्फा 1 प्लस mu2 अल्फा mu2 मायनस mu1 टाइम्स बीटा असेल. पेरोक्सिल अप्रोक्झिमेशन याचा स्पिरिट म्हणजे बीटा इक्वल एच बाय आर आहे, कारण आम्ही असे सांगितले आहे की टॅन बीटा लहान कोनांच्या मर्यादेत अप्रोक्झिमेशन बीटाच्या समान आहे. मग जर मी माझ्या पूर्वीच्या इक्वेशनमध्ये हे सबस्टिट्यूट केले तर हे मला पुढील मिळेल. आता हे क्वांटिटी mu2 मायनस mu1 बाय आर फक्त पॉवर 1 बाय फोकल लांबी आहे, त्यामुळे मला याला p म्हणू दे, जेणेकरून आम्हाला आधीच माहित असलेल्या गोष्टी पुन्हा लिहिण्याचा माझ्याकडे एक उपयुक्त मार्ग असेल. तर येथे 2 रिफ्रॅक्टिंग पृष्ठभागांची समस्या आहे, म्हणून पूर्वी आम्ही एकाशी व्यवहार केला, आता आमच्याकडे त्यापैकी 2 आहेत आणि पॉवर p1 आणि p2 निर्दिष्ट केल्या आहेत आणि आमच्याकडे येथे 3 भिन्न माध्यमे आहेत. एक mu रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स mu द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे, दुसरा जो या 2 रिफ्रॅक्टिव्ह पृष्ठभागांच्या मध्ये आहे आणि तो mu1 आहे, आणि तिसरा आहे ज्याला आपण mu प्राइम म्हणू शकतो. आणि तुम्ही बघू शकता की मी असे गृहीत धरले आहे की एक किरण आहे जो खरोखर दूरवरून येत आहे, त्यामुळे ते लाल रंगात काढलेल्या अक्षाच्या समांतर वेव्हफ्रंट म्हणून येते. आपण हे सूत्र प्रत्यक्षात लागू केले आहे की आपल्याला हे दोन्ही बिंदूंवर मिळाले आहे, म्हणजे वर दोन्ही रेफ्रॅक्टिंग पृष्ठभागांची स्थितीचा अर्थ. आणि शेवटी जेव्हा मला असे वाटते की मी काय करणार आहे ते पातळ रेषांचे सूत्र म्हणजे एकत्र आणणे हे 2 तुकडे, जेणेकरून मध्यम mu1 देखील अस्तित्वात असणार नाही. तर माझ्याकडे हे 2 संबंधांचे 2 संच आहेत जे आता आपण हाताळू शकतो. आणि स्पष्ट गोष्ट म्हणजे प्रिन्सिपल इन्फायनाइट डिस्टन्स अल्फा सेट करणे, कारण आपण पाहू शकता की आपण प्रकाश किरणांसह तत्व इन्फायनाइट अंतरामधून येत आहोत, म्हणजेच p1 h1 हे mu1 अल्फाच्या समान आहे, म्हणून मी येथे त्याला सबस्टिट्यूट करू शकतो आणि ते मला येथून देणार आहे. मी अल्फा प्राइमसाठी एक एक्सप्रेशन लिहू शकतो. आता या एकत्रित सिस्टमची पॉवर मिळवण्यासाठी मला फक्त एक लहान हाताळणी करणे आवश्यक आहे. तर आता मी या प्रभावी पॉवरला फक्त p म्हणून संबोधू दे. म्हणून जर मी प्रभावी पॉवर जी p आहे ती वापरली आणि अल्फा प्राइमसाठी हा संबंध पुन्हा लिहिला, अल्फा प्राइम फक्त अल्फा प्राइम इक्वल होईल. त्यामुळे हे मला 2 रिफ्रॅक्टिंग पृष्ठभागांच्या सिस्टमची प्रभावी पॉवर देते. तर हे इक्वेशन असेल जे मी आधी सांगितल्याप्रमाणे थिन लेन्सची पॉवर शोधण्यासाठी वापरेल. आपण लेन्सच्या पॉवरची गणना करण्यास प्रारंभ करत असताना येथे माझ्याकडे आपल्यासाठी संबंधित आकृती आहे, त्यामुळे माझ्याकडे केंद्रस्थानी लेन्स आहे आणि मी असे गृहीत धरत आहे की प्रकाशाचा किरण तत्वतः इन्फिनाइट अंतरावरून येत आहे, त्यामुळे घटनाचा कोन अल्फा शून्याच्या इक्वल आहे, तो रिफ्रेक्ट होत आहे आणि आपल्याला माहित आहे की तो शेवटी एका बिंदूवर एकत्रित होतो ज्याला आपण लेन्सचे फोकस म्हणतो आणि संपूर्ण प्रदेश किंवा आपण ज्या वातावरणाला आपण गृहीत धरतो त्याला एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे असे म्हणू शकता. आणि लेन्सच्या साहित्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स mu1 च्या इक्वल असतो. आणि मग मी सामान्य परिस्थिती देखील गृहीत धरतो जिथे लेन्स बनवणारे 2 अर्धे बनवणाऱ्या 2 बाजूंच्या वक्रतेची त्रिज्या भिन्न असतात. लेन्सच्या प्रत्येक अर्ध्या भागाची पॉवर काय आहे हे आपल्याला माहित आहे, म्हणून मी या लेन्सचा हा विशिष्ट अर्धा भाग p1 द्वारे दर्शवितो ज्याची वक्रता r1 आहे. त्या बाबतीत असे होईल की अर्ध्यासाठी पॉवर असेल
आणि त्याचप्रमाणे मी सेकंड हाफसाठी पॉवरसाठी एक्सप्रेशन लिहू शकतो। आता प्रभावी पॉवर आमच्याकडे आधीपासूनच प्रभावी पॉवरसाठी हे सूत्र आहे। मी पुन्हा लिहितो की P1 काय आहे हे आपल्याला माहीत आहे। P2 सूत्रे तेथे लिहिली आहेत, ते प्लॅनो बहिर्वक्र भिंगाशी संबंधित असले तरी पॉवर आहेत। आता आपण हे लक्षात घेतले पाहिजे की या लांबीचा विचार करता फक्त एक एच आहे, म्हणून लक्षात ठेवा की हे सेकंड हाफने एकत्र ठेवले आहे, तर H1 आणि H2 हे H च्या इक्वल होतात आणि अर्थातच H पूर्णपणे रद्द करेल। हे सूत्र एका साध्या स्वरूपात लिहिले जाऊ शकते, तर फक्त साध्या हाताळणीने मला थिन लेन्सच्या पॉवरसाठी हे अंतिम स्वरूप प्राप्त होते आणि आम्हाला माहित आहे की ही पॉवर विपरीतपणे फोकल लांबीशी व्यस्त आहे। त्यामुळे मी याला काही 1 बाय F प्राइम म्हणू शकतो आणि तुम्ही बघू शकता की एक पाऊल मागे जात आहे पॉवरसाठी। ही एक्सप्रेशन फक्त P1 प्लस P2 स्वतःच नाही। त्यामुळे शेवटी तुम्ही त्या बिंदूवर परत आला आहात जिथे आम्ही म्हणू शकतो की P इक्वल P1 प्लस P2 येथे संयोजनाची शक्ती परावर्तित पृष्ठभागांचे 2 अर्धे आहे आणि ते 1 बाय F प्राइम इतके आहे। तुम्ही विचारण्यासाठी परत जाऊ शकता। जर माझ्याकडे प्लॅनो बहिर्वक्र भिंग असेल तर हे सूत्र मला योग्य मर्यादित परिणाम देण्यास मदत करेल। या प्रकारच्या प्लॅनो बहिर्वक्र भिंगासाठी R1 फक्त इन्फिनाइटच्या इक्वल आहे आणि R2 साइन कन्व्हेन्शन यानुसार ऋणात्मक आहे, म्हणूनच हे धन चे मूल्य देते, ज्याचा अर्थ असा आहे की हे रूपांतरित करण्यात सक्षम करते जे इन्फिनाइटमधून खरोखर येत आहे। तर पुढील मॉड्यूलमध्ये बोलण्यासाठी हे पद्धतीने करण्याचा प्रयत्न आणि सामान्यीकरण करेल जिथे आपण अशा घटकांना लागू करू शकतो